ताज्या बातम्यांसाठी ठाणे वृत्तांतला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि पाहत रहा ठाणे एकसंघ, फक्त ठाणे वृत्तांत सोबत। ठाणे शहर पोलिसांनी अंमली पदार्थांविरोधात जनजागृतीसाठी महत्त्वपूर्ण पुढाकार घेतला आहे। जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त कल्याणमध्ये आयोजित विशेष कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना व्यसनाच्या विळख्यात अडकू नये असा संदेश देण्यात आलाय। या कार्यक्रमाला शेकडो विद्यार्थी, शिक्षक आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते। सुसंगती सदा घडवू या ब्रीदवाक्याला अनुसरून ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या परिमंडळ 3, कल्याण, मुंबई तरुण भारत आणि केडीएमसी यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। कल्याण पश्चिम येथील आचार्य प्रल्हाद केशवत्रे रंगमंदिरात झालेल्या या कार्यक्रमात कल्याण परिमंडळातील ज्युनियर आणि सिनियर महाविद्यालयातील सुमारे 700 ते 800 विद्यार्थी, विद्यार्थिनी तसेच शिक्षक मोठ्या संख्येने सहभागी झाले। यावेळी विद्यार्थ्यांना अंमली पदार्थांचे शरीर, मन आणि कुटुंबावर होणारे गंभीर दुष्परिणाम समजावून सांगण्यात आले। तसेच व्यसनापासून दूर राहून शिक्षण, क्रीडा आणि सकारात्मक जीवनशैलीचा स्वीकार करण्याचे आवाहन करण्यात आले। कार्यक्रमात अप्पर पोलीस आयुक्त संजय जाधव, पोलीस उपायुक्त अतुल झेंडे, सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक होनमाने, सहाय्यक पोलीस आयुक्त सुहास हेमाडे तसेच केडीएमसीच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर दीपा शुल्क यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले। याशिवाय परिमंडळ 3 मधील सर्व वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि विविध मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते। अंमली पदार्थांविरोधातील लढा केवळ पोलिसांचा नाही तर संपूर्ण समाजाचा आहे। तरुण पिढीने व्यसनाला ठामपणे नकार देत आरोग्यदायी आणि जबाबदार जीवनशैलीचा स्वीकार करावा, हा संदेश या जनजागृती कार्यक्रमातून देण्यात आला। जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त आज हा आचार्य यात्रे या ठिकाणी सुसंगती सदा घडवू असा मुंबई तरुण भारत, केडीएमसी, ठाणे पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने आज हा एक अवेअरनेस प्रोग्राम या ठिकाणी आयोजित केला होता। या कार्यक्रमाकरता माननीय अप्पर पोलीस आयुक्त श्री संजय जाधव सर, नंतर केडीएमसीच्या आरोग्य अधिकारी आणि सर्व विद्यार्थी या कार्यक्रमात उपस्थित होते। आज या कार्यक्रमामध्ये आपण पूर्ण कल्याण डोंबिवली परिमंडळामधून सर्व कॉलेजचे जे सिनियर आणि ज्युनियर कॉलेजचे जे आहेत तिथले शिक्षक आणि त्यानंतर तिथले स्टुडंट यांना या कार्यक्रमाकरता बोलवलं होतं आणि एक अवेअरनेस याच्याबद्दलचं ड्रग्सचे काही दुष्परिणाम आहेत आणि याच्यापासून आपण दूर राहण्याकरता काय काय करू शकतो, त्यामध्ये विद्यार्थ्यांची भूमिका कशी आहे, पालकांची भूमिका काय आहे आणि शिक्षकांची भूमिका कशी आहे, याचं करण्याकरता आजचा हा एक अवेअरनेस आमचा एक कार्यक्रम आज ठिकाणी होता आणि आपण पाहत असाल की अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद त्याकरता लाभलेला आहे। निश्चितपणे ड्रग्स विरोधीची मोहीम जी आहे माननीय पोलीस आयुक्त सर आमचे आणि जॉईंट CP सर यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण ठाणे पोलीस आयुक्तालयामध्ये सुरू आहे आणि त्याचा एक भाग म्हणून हा आपण एक अवेअरनेस प्रोग्राम जो आहे आज या आचार्य यात्रे सभागृह या ठिकाणी आयोजित केलेला आहे।